टायमिंग मॉर्निंगचे 6 वाजलेले आहेत आणि बघू शकता सत्यनारायणची कथा पूजा चालू आहे, म्हणजे कथा नाही आणखी पूजा चालू आहे. श्रीकृष्णाचा अभिषेक होत आहे. जसं तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितला, अगोदरचा व्हिडिओ इथे स्टॉप झालेला आहे आणि हा व्हिडिओ इथूनच कंटिन्यू केलेला आहे. आजचा हा सोमवार आहे, तारीख आहे 17 फेब्रुवारी आणि आज आम्ही नवं करत आहोत. पाहुणे पण येणार आहेत, वीर सवासींना पण जेवायला सांगितलेलं आहे. तर अगोदर पूजा म्हणजे सुरुवात आज जी आहे ना मॉर्निंगची पूजापासून झालेली आहे. तर रोजची देवपूजा झाली, सत्यनारायणची पूजा कथा होत आहे आणि आता मी आलेली आहे किचनमध्ये, म्हणजे पुरणपोळीचा स्वयंपाक बनला. तर अगोदर मी पूजा केली, पूजा कंप्लीट झाली आणि आता मी इकडं डाळ घालत आहे पुरणासाठी. तर हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे मी 2 किलो, म्हणजे 10 ते 15 माणसांचा स्वयंपाक बनत आहे. त्या हिशोबाने इकडे 2 किलो चणा डाळ घेतलेली आहे. आणि दिनेश इकडं गरम पाणी करत आहे ब्राह्मण देवतासाठी, म्हणजे त्यांना गार पाणी दिलं आल्यानंतर पिण्यासाठी. तर ते नग म्हणत होते, म्हणजे सर्दी वगैरे झालेली आहे त्यांना, त्यामुळे गरम पाणी पित आहेत. तर दिनेश गरम पाणी नेऊन देत आहे. तोपर्यंत मी इकडे डाळ ही फटकून घेतली आणि डाळ 2-3 पाणी स्वच्छ धुवून घेऊया. आणि डाळ मला थोडीशी जास्त वाटत होती, म्हणजे 5 लिटरच्या कुकरमध्ये परफेक्ट शिजली जाणार नव्हती, म्हणून मी थोडीशी डाळ कमी केलेली आहे त्यामधले, म्हणजे आता भरडा बनणार या डाळीचा. आणि मावशीची आंघोळ वगैरे झालेली आहे, म्हणजे मावशी तब्येत ठीक नाही यावेळी, तरी पण मावशी पूजेत बसायचं आहे म्हणून लवकरच आंघोळ केलेल्या आहेत आणि सगळेजण पूजेत बसलेले पण आहेत, म्हणजे दिनेश, बाबा आणि दिनेश पप्पा 3 जण बसलेत आणि माझ्या जरा चालू आहेत, म्हणजे काय लागतं काय नाही ते सगळं देणं. परत इकडे किचनमध्ये माझी कामं चालू आहेत. म्हणजे पाहुण्यांना 12:30चा टायमिंग दिलेला आहे आणि तोपर्यंत मला पूर्ण स्वयंपाक करून घ्यायचा आहे. जी पूजेची तयारी आहे ते पण करायची आहे. हे सगळंच म्हणजे आपलं रेग्युलर जे काम असतं ते तर असतं, पण ज्या दिवशी सणवार आहे, व्रत वैकल्य आहे किंवा पाहुणे येणार आहे त्या दिवशी रेग्युलर कामं असतात आणि एक्स्ट्राची कामं खूप सारी होऊन जातात. तसंच झालेलं आहे. पहाटे 4 वाजता मी उठलेले आहे आणि दिनेश पप्पा हे पण खूप लवकर उठले. आज आंघोळ वगैरे सगळ्यांची झालेली आहे, सगळे पूजेत बसलेले आहेत आणि जी पूजेची तयारी होती ती सगळी आवरलेली आहे. कृष्ण भगवानचा अभिषेक झालेला आहे तीर्थानं पाण्यानं आणि आता कथा चालू झालेली आहे. तर कथा वाचवत आहेत. कथा ऐकत ऐकत मी इकडं किचनची कामही आवरून घेत आहे. म्हणजे 2 किलो चणा डाळ स्वच्छ धुली, डाळीच्या डबल पाणी टाकलं, डाळ शिजत ठेवलेली आहे आणि आता संग भरडा, आमटी बनणार, पंचामृत बनणार, ती तयारी मी करत आहे. इकडे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि इकडे चिंच मी पाण्यात टाकून ठेवलेली आहे, म्हणजे या पाण्याला एक उकळी आली की चिंचेचा पूर्णपणे पल्प निघून येतो. तर ते पंचामृतसाठी होईल आणि आमटीसाठी मी ठेवलेले आहे. आणि इकडं आता थांबल्या म्हणजे सगळी कामं थांबूनच होणार आहेत, तरी पण जी कामं बसवणार ती मी बसून करते, म्हणजे जी आता भाज्या वगैरे तयार करायचं म्हणजे तयारी करायची आहे. तर इकडं पंचामृतसाठी हिरवी मिरची चिरून घ्यायची आहे. तर निवांत बसून मी मिरची चिरून घेतलेली आहे. मी इकडे ठेवलेली लोखंडी तवा आणि यावरती मिरची छान भाजून घ्यायची, छान सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला मिरची भाजून घ्यायची आहे. तेव्हाची मिरची पंचामृतसाठी तयार होईल, म्हणजे एकदम छान असं पंचामृत बनून तयार होईल. पुरणपोळीचा स्वयंपाक म्हणला भरडा, भाजी, पंचामृत, कोशिंबीर हे सगळं बनवतो, पण मी भाजी न करता फक्त पंचामृत, भरडा हे सगळं बनवणार आहे. कशा पद्धतीने स्वयंपाक बनवून पूर्णपणे शेअर करत आहे, म्हणजे 10 ते 15 जणांसाठी पुरणपोळीचा स्वयंपाक कशा पद्धतीने मी करत आहे, मेजरमेंट सहित शेअर करत आहे. तर इकडं कथा वाचून झालेली आहे सत्यनारायणची. आता आम्ही आरती करत आहोत. तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता, या सगळेजण सत्यनारायण भगवानची आरती करायला. तर आरती घेतलेला आहे आणि ते कापूर घेतलेला आहे आणि तर ब्राह्मण देवता म्हणत आहेत की कापूर न घेता तुम्ही तुपाचा निरांजन घ्या. आता तसं तरी मी इकडं 4 तुपाचे निरांजन लावलेले आहेत, तरी पण म्हणत आहे की तुपाचाच निरांजन घ्या ओवाळण्यासाठी. तर मी परत इकडे तुपाचा दिवा केलेला आहे आणि आरती आम्ही करून घेतली आणि ब्राह्मण देवताचे तर पाय धुवायचे आहेत, पण त्या अगोदर इकडे नारळ वाळून घेत आहेत, प्रसाद ठेवलेला आहे देवासमोर. ही सगळी पूजा झालेली आहे. आता फक्त ब्राह्मण देवताचे पाय धुवायचे आहे, त्यांना प्रसाद द्यायचा आहे आणि दर्शन घ्यायचे आहे. त्यांना पण घाईगडबड खूप आहे, म्हणजे आता सगळ्यांच्या घरामध्ये नवे होत आहेत. तर सगळ्यांच्या घरामध्ये सत्यनारायणची पूजा कथा ही होते. तर ब्राह्मण देवतांनाही फोन येत आहेत की म्हणजे 2-4 ठिकाणी त्यांना जायचं आहे आज पूजेला, ते सांगत आहे थोडंसं लवकर आवरून द्या. तर हो, पूजा झालेली आहे. त्या ब्राह्मण देवताच्या अगोदर पाय धुवू, त्यांना प्रसाद देऊन दर्शन घेऊ. मग त्यांसाठी चहा पण बनलेला नाही आहे, म्हणजे मॉर्निंगला अशीच घाई गडबड होती, पूजेला बसले त्यामुळे मी काही केलेलं नाही आहे. तर त्यांच्यासाठी आता चहा आणि सीधा हे बांधून द्यायचं आहे मला आणि संग स्वयंपाक पण तिकडे बनत आहे, म्हणजे दोन्हीकडे माझी कामं चालू आहेत. डाळ लावलेली आहे, चिंच ठेवलेली आहे आणि पंचामृतसाठी मी मिरची पण भाजून ठेवलेली आहे. आणि इकडं जी आता एक्स्ट्रा पसारा झालेला आहे ते मी काढत आहे, कारण खूप सारे भांडे इकडे झालेले होते. जी पूजेसाठी पाणी वगैरे आणलेली हे ते भांडे सगळे मी उचलून ठेवलेले आहेत. आणि इकडं ब्राह्मण देवतांना म्हणजे आसन अंतरलेलं आहे, आसनावरती बसलेले ताट ठेवलेलं आहे आणि अगोदर त्यांचे पाय धुवायचे आहेत
आणि मग हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे. यांची पूजा झाली की मग पुढची कामं करायला सुरुवात करू. पूजा झालेली आहे. ब्राह्मण देवता म्हणत आहेत की कुंकू न लावता विभीत लावा. तर पायाला विभीत लावलेला आहे आणि तीर्थ दिलं, प्रसाद दिलेला आहे आणि ते पण आम्हाला देत आहेत. तर अशा पद्धतीने सत्यनारायणची पूजा संपन्न झालेली आहे. खरंच खूप छान वाटत आहे. मनाला एक वेगळीच प्रसन्नता आहे. तर पूजेचं काम आवरलं. आता स्वयंपाक करून घेते. म्हणजे यावेळी टायमिंग मॉर्निंगचे 7:30 तरी वाजलेले आहेत आणि 12:30पर्यंत मला पूर्ण स्वयंपाक करायचा आहे आणि सासूबाईची इथे फोटो ठेवून साडी नेसवायची आहे. म्हणजे नव्याच्या पौर्णिमेला हे सगळं केलं जातं. पण या वेळेमध्ये आम्ही नव्हतो घरी. आम्ही देवस्थानी गेलेलो होतो. म्हणजे 10-11 दिवसांचा टूर झाला आणि आता आल्यानंतर मी मात्र नवं सजवत आहे. म्हणजे कशा पद्धतीने मी बाकीची तयारी केली व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे पूर्णपणे. अगोदरचा व्हिडिओ नाही बघितला आताही बघू शकता. तर इकडं यांचे पण पाय पडलेले आहेत आणि बाबांचे पण सगळ्यांनी पाया पडलेले आहेत, मावशीचे पडलेले आहेत. तर झालेला आहे. सगळ्यांचा आशीर्वाद घेतला आम्ही आणि आता स्वयंपाकाला सुरुवात करूया. झालेलं आहे पूजेचं काम कंप्लीट आणि ब्राह्मण देवता हे जायला निघालेले आहेत आणि पतीदेवी तयार होत आहेत गॅरेजला जाण्यासाठी. आज खूप लेट झालेलं आहे त्यांना. म्हणजे मॉर्निंगला 6 वाजता ते गॅरेजमध्ये राहतात, पण आज 7-7:30 वाजलेले. थोडासा लेट झाला कारण पूजेला बसलेले होते आणि हे ठीक पण झालं. म्हणजे मॉर्निंगला लवकर पूजा केली आणि या वेळेमध्ये सगळेजण घरी होते. म्हणजे कसं असतं ना, दिनेश कॉलेजला जातो आणि हे गॅरेजला जातात आणि लवकर घरी येत नाहीत, मग पूजेला बसणार कोण. त्यामुळे मी 5 वाजताच ब्राह्मण देवतांना यायला सांगितलेलं होतं. अनेक वेळा गेली की लवकर घरी येणार नाहीत आणि सगळे घरी असल्याने म्हणजे पूजेमध्ये सगळेजण बसले ना, खरंच खूप छान वाटतं. म्हणून थोडंसं लवकर आम्ही सुरुवात केलेली होती. तर सगळं छान माझ्या मनासारखं झालेलं आहे. पूजा पण लवकर झाली. स्वयंपाक मी सुरू केलेला आहे आणि तो ब्राह्मण देवतासाठी चहा पण दिलेला आहे. पण एक झालं ना की यांना डिकाशन चहा प्यायचा होता आणि मी इकडे दुधाचा चहा बनवला. तेच म्हणत आहेत की मला दुधाचा चहा नको, डिकाशन द्या. म्हणजे त्यांना सर्दी खोकला हा त्रास होत आहे. तरी पण आता बनवलेले तर त्यांनी घेतलेला आहे, मावशीला दिलेला आहे. बाबा काही चहा वगैरे घेत नाही, त्यांच्यासाठी पण ठेवलेला आहे. आणि एक झालं ना, मला आजच देवबाभणं करायचे होते. तर ब्राह्मण देवता म्हणत आहेत की आज दोन्ही एकत्र करायचं नाही, उद्या करा तुम्ही किंवा आणखीन 8 दिवसानं करा, पण वेगळं तुम्हाला करावं लागेल. देवबाभणा तुम्हाला म्हणजे यामध्ये काशीचा प्रसाद सोडला जाणार नाही. कारण आज वडीलधात्याची पूजा होते. सत्यनारायणची कथा वाचवतो आपण आणि वीर सवाष्णांना आमंत्रण देतो, त्यांना जीव खाऊ घालतो, त्यांची पूजा होते. म्हणजे जी पूर्वज असतात ना, त्यांची आज पूजा केली जाते, त्यांना जीव घातलं जातं. तर आजच्या दिवशी काशीचा प्रसाद सोडायचा नाही. त्यामुळे ते राहून दिलं. म्हणजे सगळी तयारी मी केलेली होती. प्रसाद पण मी काढून ठेवलेला होता. तरी पण ऐन वेळेत ब्राह्मण देवता म्हणले की काशीचा प्रसाद आज सोडू नका, उद्या किंवा आणखीन तुम्हाला जसा वेळ भेटेल का तसं तुम्ही करा. तर ठीक आहे म्हणलं. फक्त आज नवच करत आहे. सत्यनारायणची पूजा कथा झाली आणि आता स्वयंपाक बनवत आहे इकडं. पण त्या अगोदर मी इकडं बनवत आहे नाश्ता. म्हणजे सुशेला असा नाश्ता आहे ना की सगळ्यांना आवडतो, सगळ्यांचा फेवरेट तर आहे, पण कमी वेळात बनणारा हा नाश्ता आहे. तर इकडं मुरमुरे मी भिजवले, कांदा हिरवी मिरची सगळं मी चिरून घेतलं आणि तडका दिलेला आहे. अगदी 5 मिनिटामध्ये सुशेला बनवून तयार झालेला आहे. तर यांच्यासाठी पण मी इकडे टिफिन पॅक करते कारण ते लवकरच चहा घेऊन गेलेले आहेत. थांबले मी थोडा वेळ कारण ऑलरेडी त्यांना खूप लेट झालेला होता आज. तर ब्राह्मण देवतासोबतच ते गेलेले आहेत. आता दिनेशला म्हटलं की तू अगोदर नाश्ता कर आणि पप्पाला पण नेऊन दे. आणि दिनेश पण कॉलेजला जाणार आहे. मला आज एक दिवस सुट्टी घे कारण आज माझी धावपळ जास्त होणार आहे. तरी पण दिनेश म्हणतात माझे क्लास आहेत, हे आहे ते आहे. तर म्हटलं ठीक आहे, जावा तुमच्या कामाला. कारण आता पूजा वगैरे झालेली आहे.
तर आता जी आहे स्वयंपाक वगैरे आहे, परत वीर सवासींना बोलवणं. तर सोनल आणि बाबा पण येणार आहेत, म्हणजे आई तर यावेळी घरी नाहीये, पुण्याला गेलेली आहे आणि मावशीकडे काल गेलेली होती, आज अश्विनीकडे आहे आई. तिला बोलणं पण झालेलं आईला, म्हणजे आई कुठे आहे असं एक वेळा बोलणं झालं ना फोनवर छान वाटतं. तर आईला बोलणं झालेलं आहे आणि सोनल बाबा येणार आहेत. त्यांना मी सांगितलेलं दुपारी येण्यासाठी. तसं तर मी सोनलला लवकरच येऊन होतं, पण तिला येणं झालं नाही आणि एसटी पण भेटली नाही असं म्हणत होती. असं ते म्हणजे जे हे करायचं आहे एकटीलाच करायचं आहे मला. तर इकडं हे कोशिंबीर नाही, पंचामृत मी करत आहे. त्यासाठी मिरच्या मी भाजून ठेवल्या आणि लसूण ठेचून घेतले 10-12 पाकळ्या आणि कढईमध्ये मी 2 ते 3 चमचे तेल घेतलं, मोहरी जिरं टाकलेलं आहे आणि ठेचलेला लसूण टाकला, परतून घेतलं. नंतर मी हळदी पावडर, धना पावडर टाकलं आणि जी मिरच्या आहेत त्या भाजलेल्या ते टाकलेले आहेत. म्हणजे 10 ते 15 माणसाच्या हिशोबाने मी स्वयंपाक बनवत आहे. डाळ मी 2 किलो कुकरला शिजवून घेतली आणि मिरच्या इकडे 2 छटाक असलेल्या त्या चिरून मी याची मी पंचामृत करत आहे, म्हणजे 10-15 माणसाला परफेक्ट होईल. तर ते मिरच्या टाकल्या मी थोड्या वेळ फोडणीमध्ये परतून घेतलेला आहे, म्हणजे पटकन यामध्ये पाणी हे ते टाकायचं नाही. थोडा वेळ फोडणीमध्ये परतून घ्यायचं छान सॉफ्ट होईपर्यंत. नंतर मी यामध्ये चिंचेचं पाणी टाकलेलं आहे आणि शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे अर्धी वाटी आणि छान मिक्स करून घेतलं आणि थोडीशी साखर किंवा गूळ टाकू शकता. तर मी इकडे अर्धा चमचा साखर टाकलेली आहे, कारण तिखट, आंबट आणि गोड्याचा टेस्ट खूप छान येतो. तर पंचामृत मी मिक्स केलं आणि कमी गॅसवरती थोडा वेळ झाकून ठेवलेला आहे. जोपर्यंत की पंचामृत बनत आहे तोपर्यंत मी भरडा पण मिक्सरला काढून घेतला, म्हणजे रात्रीच करायचा विचार होता भरडा वगैरे, पण रात्री झालं नाही, लेट खूप झालेला होता. तर भरडा म्हणजे 2 ते 3 वाट्या चणा डाळ घेतली आणि मिक्सरला मी हे वाटण करून घेतलं. जसं रवा असतो ना तशा पद्धतीने मी वाटण करून घेतलेलं आहे आणि इकडे ठेवलेले पातेल्यामध्ये पाण्याला उकळी येईल तोपर्यंत भरडा मळून घ्यायचा आहे. तर या भरड्यामध्ये मी हिरवी मिरची पेस्ट टाकलेली आहे आणि 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या आणि 1 आल्याचा तुकडा वाटून पेस्ट करून घेतलेली आहे. तर याची पेस्ट कट आपल्याला भरड्यामध्ये ॲड करायची आहे. तर इकडे 1 ते 1.5 चमचा हिरवी मिरची पेस्ट, अर्धा चमचा हळदी पावडर, चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आहे. थोडीशी कोथिंबीर टाकून आपलं हे भरडा मळून घ्यायचा आहे. याची मुठभर करून उकळत्या पाण्यात टाकायचे. भरडा बनवण्याची पद्धत एकदम सोपी आहे आणि खाण्यासाठी खूपच चविष्ट लागतो आणि पुरणपोळीच्या स्वयंपाकामध्ये बिना भरड्याचा स्वयंपाक सोना असतो. भरडा हा बनवला जातो, म्हणजे अगोदरपासूनच हे म्हणण्यात आलं, म्हणजे आजी वगैरे म्हणते की बिना भरड्याचा पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा नाही कधी, खूप सोनं असतं, म्हणजे देवाला नैवेद्य चालत नाही असं मान्यता आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी थोडीशी पद्धत वेगळी असू शकते. आता कोणी भरडा बनवतं न बनवतं, पण आमच्या इथं भरडा अशा म्हणजे बनवलं जातं पुरणपोळीच्या स्वयंपाकामध्ये. तुम्ही भाजी, पंचामृत, कोशिंबीर हे बनवा किंवा न बनवा, भरडा मात्र बनवायचा असतो. इकडं मी भरडा मळून घेतलेला आहे आणि याची मुटकी करून घेतली आणि उकळत्या पाण्यामध्ये मुटकी टाकायची आहे. तर इथं 5 ते 6 मुटकी मी करून घेतलेल्या आहेत आणि शिजत ठेवलेला आहे. मुटकी जोपर्यंत शिजत आहे तोपर्यंत मी आमची तयारी करून घेते आणि इकडं कांदा आणि कोथिंबीर मी चिरून घेतलेली आहे आणि संग मी पसारा पण उचलत आहे, म्हणजे मिक्सरचं भांडं, म्हणजे मिक्सर वगैरे आहे ते खूप झालेलं होतं इथं, ते पण मी उचलून ठेवलं, कारण पुरणपोळीचा स्वयंपाक बनवत असताना किचनमध्ये खूप पसारा होतो. संग पसारा आवरत जायचं तर जास्त पसारा होणार नाही, कारण पसारा जास्त झाला किंवा आपल्याला परत काम करायचं मूड होत नाही. त्यामुळे किचनमध्ये जितकी स्वच्छता आहे, जितका पसारा कमी आहे तितकं छान वाटतं. तिकडं पंचामृत बनलेलं आहे, तर एका छोट्या पाटल्यामध्ये मी काढून ठेवली. जीही स्वयंपाक बनत आहे मी छोट्या पाटल्यात काढून ठेवते, कारण कढईमध्ये ठेवलं तर काय होतं, स्पेस खूप धरतात, ते खूप पसारा वाटतो, म्हणून संग छोट्या पाटल्यात काढून ठेवायचं. तिकडं कुकरला 4 शिट्या झालेल्या बघू शकता. चणा डाळ परफेक्ट शिजलेली आहे. पुरणासाठी 80 चणा डाळ आपल्याला लागतं, पण यामध्ये मी थोडंसं गरम पाणी ॲड केलं, कारण मला आमटीसाठी याचं कट काढायचं आहे. कटाची आमटी खूप छान बनते आणि कुकरमध्ये जेव्हा आपण डाळ शिजवतो त्यावेळेस हे ऑप्शन राहत नाही की त्यामध्ये आमटीसाठी कट आपण काढू शकतो, कारण ते कसं जास्त पाणी टाकलं की उतू जायचं जातं, त्यामुळे मी कमीच टाकलेलं होतं. नंतर थोडंसं पाणी टाकून मी परत ठेवलेलं आहे, म्हणजे 1-2 उकळे आले की ते पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे, जेवण काढून घ्यायचे आहे. तोपर्यंत भरडा पण शिजलेला आहे. तर सगळे मुटके काढून मी त्या ताटलीत ठेवले आणि तुकडे करून ठेवलेले आहेत, म्हणजे लवकर ते गार होईल. मग नंतर मिक्सरला फिरवलं तरी पण चालतं किंवा हाताने आपण बारीक केला तडका दिला तरी पण चालतो. तर इकडं जोपर्यंत की डाळीमध्ये मी पाणी टाकलं ते शिजत आहे तोपर्यंत मी गूळ काढून घेतलेला आहे. तर 1 किलो गूळ मी इकडं घेतलेला आहे. तर गूळ पूर्णपणे टाकायचा आहे, कारण डाळ जी आहे ना 2 किलो मी घेतलेली आहे, तर 1 ते 1.5 किलो गूळ आणि थोडीशी साखर मी टाकणार आहे. तर इकडे अगोदरचा थोडासा गूळ होता ते पण घेतलं आणि 1 किलो गूळ पूर्ण घेतलेला आहे. आणि अगोदर विचार केला की सुरीनं खिसून घ्यायचं, पण काय नाही, आपल्याला डाळ शिजवायचीच आहे, म्हणून मी काय केलं ते दगडानं मोठं फोडून घेतलेलं आहे आणि असंच टाकायचं, म्हणजे शिजवल्यानंतर ते छान विरघळलं जातं. तर इकडं पाण्याला उकळी आलेली आहे
आता हे येळवणी काढून घेऊ, म्हणजे आमटीसाठी कट काढून घ्यायचा आहे. तर पूर्णपणे मी तर ताट लावलेलं आहे, पूर्णपणे पाणी मी काढून घेतलेलं आहे. आणि डाळ थोडा वेळ आपल्याला गॅसवरती ठेवायची आहे, जी यामध्ये एक्स्ट्राचं पाणी सगळं आटून जाईल. मग नंतरच गूळ किंवा साखर आपण ॲड करू शकता. तर मेजरमेंट तुम्हाला समजली असेल. 2 किलो गुळासाठी 2 किलो डाळीसाठी 1.5 किलो गूळ घेतलेले आहे आणि थोडीशी साखर टाकलेली आहे. म्हणजे साखर तुम्ही आवडीप्रमाणे टाकू शकता किंवा न टाकलं तरी पण चालतं, पण मी दोन्ही वस्तू टाकते. यानं पुरण खूप छान टेस्टी बनतं. तर इकडं मी 1 वाटी साखर टाकलेली आहे आणि छान मिक्स करून घेतलेलं आहे. आणि यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे. म्हणजे असं म्हटलं जातं की गोड पदार्थात मीठ टाकू नये, पण मीठ टाकल्यानं चव वाढते, म्हणून चुटकी जितकेल तितकंच मीठ टाकायचं. तर इकडे बघू शकता गूळ पूर्णपणे मेल्ट झालेलं आहे, पुरण झालेलं आहे पातळ खिरीसारखं. तर कमी गॅसवरती एक सलग चमचा फिरवत आपल्याला पुरण शिजवून घ्यायचं आहे. एकदम छान आणि टेस्टी पुरण तयार होतं. तर इकडं पुरण शिजत आहे, तिकडं पण माझं लक्ष. आणि संग मी इकडे भज्यासाठी बेटर पण तयार करून ठेवत आहे. तर त्यासाठी मी 2 वाटी बेसन घेतलेलं आहे आणि मसाल्यामधले मसाले पण संपलेले होते, जसं लाल मिरची पावडर, धना पावडर, ओवा, जिरे हे सगळं मी काढून घेतलेलं आहे. आणि आता बेटर तयार करूया. तर बेसनमध्ये मी इकडं 2 ते 3 चमचे लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि 1 चमचा जिरं हाताने घासून टाकलेलं आहे. 1 चमचा ओवा हाताने घासून टाकायचा. याचा फ्लेवर यामध्ये खूप छान येतो आणि घरचा ओवा आहे, म्हणजे तुम्ही बघितलेले अगोदर व्हिडिओमध्ये. ओवा इथंच फ्लॉवरमध्ये आम्ही लावलेला, आता मी चोळून धुवून ठेवलेला आहे. चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे, हळदी पावडर टाकलेला आहे आणि इथं उभे चिरलेले कांदे आणि थोडीशी कोथिंबीर मी टाकलेली बारीक चिरून आणि छान मिक्स करायचं आहे. जेही स्वयंपाक बनत आहे अनसूट पाण्याचा बनत आहे, म्हणजे जेही स्वयंपाक बनत आहे म्हणजे नैवेद्यासाठी बनत आहे, परत वीर सवाशीण जेवणार आहे, त्यामुळे अनसूट पाणी म्हणजे इथं हांडा मी भरून ठेवलेला आहे. जेही स्वयंपाक बनत आहे याच पाण्यानं बनत आहे. तर भज्यासाठी मी बेटर तयार करून झाकून ठेवलेलं आहे. तोपर्यंत पुरण पण इकडे शिजलेलं आहे, पण आणखी थोडंसं पातळ वाटत आहे, म्हणून मी यामध्ये इलायची पावडर, चवीपुरतं मीठ, म्हणजे चुटकी जितकेल तितकंच मीठ टाकलेलं आहे. 1 ते 1.5 चमचा इलायची पावडर टाकलेली आहे आणि पुरण आणखीन थोडा वेळ कमी गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे. तर पुरण मी तिकडच्या बनवून ठेवलेलं आहे, तिकडे माझं लक्ष आहे. इकडे संग मी आता भरडा बनवत आहे. तर ही लोखंडी कढई आहे छोटी, जी ताईने इथेच घेऊन आलेली आहे. छान आहे, कढई जाड आहे आणि लोखंडी कढईमध्ये स्वयंपाक केला पाहिजे, छान असतं. तर यामध्ये मी 2 चमचे तेल घेतलं, मोहरी, जिरं, कांदा टाकलेला आहे. परतून घेतलं हळदी पावडर, धना पावडर, कोथिंबीर टाकलेली आहे आणि जे भरडा होता फोडलेला ते टाकलेला आहे. छान मिक्स केलेलं आहे आणि झाकून ठेवलं कमी गॅसवरती थोडा वेळ. आणि संग पुरणाकडे माझं लक्ष आहे. म्हणजे थोडीशी घाई-गडबड यावेळी चालू आहे, कारण आतापर्यंत पूजा वगैरे झाली, त्यामुळे मी स्वयंपाक का म्हणजे तितकी धावपळ केली नाही. पण आता पटकन मी स्वयंपाक अगोदर करून घेते, म्हणजे पाहुणे येईपर्यंत स्वयंपाक झाला पाहिजे. मग त्यानंतर सासूबाईचे फोटो ठेवून पूजा करायची आहे, मला साडी नेसवायची आहे, तर ती पण पूजा आहे. तर म्हटलं आता स्वयंपाक अगोदर मी कणिक मळून ठेवते. कणिक थोडा वेळ भिजली पाहिजे. पुरणाची कणिक कशी असते ना, अगोदरच मळून ठेवायची आणि एक अर्धा ते 1 तास आपल्याला झाकून ठेवायचं. त्यानंतर मग छान ते मळून घ्यायचे आहे, म्हणजे पुरणपोळी परफेक्ट बनावी. त्यासाठी पुरण आणि कणिक एकदम परफेक्ट असलं पाहिजे, म्हणजे आपण तयारी परफेक्ट केली तर रिझल्ट पण परफेक्टच येतो. तर डब्यातलं पीठ पण संपलेलं होतं, तर पॉकेट आणलेलं होतं. तर पॉकेटातलं पीठ काढलं, सगळंच पीठ मी चाळून घेतलं, थोडंसं मीठ टाकलं आणि कणिक ठीक अशी मळून ठेवलेली आहे. स्टँड त्या ठेवला ते खरंच खूप छान झालेले. खूप सारा पसारा त्यामध्ये बसतो, म्हणजे जेव्हा एक्स्ट्राचा पसारा आहे किंवा स्वयंपाक जास्त करायचा आहे, पाहुणे येणार आहे, त्यावेळेस जास्त स्वयंपाक असतो, मग पातेले कुठे ठेवायचे, स्टँडमध्ये व्यवस्थित बसतात. तर पीठ मळून तिथं ठेवलेलं आहे मी. आणि इकडे मावशीला करमत नाही, तर म्हटलं दीपूचे जे फोटो आलेले ते बघा, आणि त्यांनी बघितलेलं पण नव्हतं. तर मावशीकडे फोटो बघत आहेत आणि म्हणजे खूप छान फोटो निघालेले आहेत आणि फोटो एन्जॉय करत आहेत. तोपर्यंत मी आलेली तर परत किचनमध्ये, म्हणजे मावशीला काही काम करायला तर जमत नाही किंवा प्रत्येक वेळ येतात कुठल्या कामात माझी मदत करत असेल, तर यावेळी त्यांची तब्येत खूपच बिघडलेली आहे. तर असं ताईंना पुढची तयारी कशा पद्धतीने केली नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की बघा. तर यासोबत या व्हिडिओ करते. बाय बाय, टेक केअर.